पप्पा तुम्ही जिथं पण असाल ऐकत असाल ना, मी शपथ घेते की मी डॉक्टर हो या न हो, पण तुमची मुलगी नक्की होईल आधी. वसंत हंकारी, ज्यांच्या एका वाक्यावर हजारो तरुण मुलं रडतात आणि हजारो सासू सुना एकमेकींच्या गळ्यात पडून माफी मागतात, ते नाव म्हणजे वसंत हंकारी. पण अख्ख्या महाराष्ट्राला रडवणाऱ्या या माणसाच्या मागेही एक रडवणारं सत्य आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातून शब्दांच्या जोरावर महाराष्ट्र रडवणारा हा अवलिया नक्की आहे तरी कोण, तेच आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. डोळे बंद कर पोरा आणि आठव त्या बापाला ज्याने स्वतःची फाटकी चप्पल कधी तुला कळू दिली नाही. आठव त्या आईला जिने तुला वाढवण्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं. घे शपथ की मरेपर्यंत त्यांना अंतर देणार नाहीस. हे परिवर्तन घडवून आणणारा माणूस म्हणजेच वसंत हंकारी. पण जगाला आई बापाची किंमत सांगणाऱ्या या माणसाचा स्वतःचा प्रवासही खूप दुःखदायक आहे. सांगलीच्या कसबे डिग्रजमध्ये एका सामान्य कुटुंबात वसंत हंकारी यांचा जन्म झाला. ज्या वयात वडिलांच्या खांद्यावर बसून जग फिरायचं असतं, त्याच वयात अवघ्या 6वीत असताना नियतीनं त्यांच्या डोक्यावरचं बापाचं छत्र हिरावून घेतलं. ज्या वयात वडिलांचा हात धरून चालायचं असतं, त्या वयात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या निधनाने घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली. घराची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर पडली. पण त्यांच्या आईने हार मानली नाही. नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करून त्यांनी वसंत यांना लहानचं मोठं केलं. पुढे वसंत हंकारी यांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी वसंत हंकारी यांनी मुंबईच्या विख्यात नालंदा नृत्य कला विद्यालयातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिथून त्यांनी बॅचलर इन फाईन आर्ट्समध्ये पदवी मिळवली आणि एक प्रगल्भ नर्तक म्हणून नाव कमावलं. पण त्यांच्या मनात फक्त कला सादर करायची नव्हती, तर त्या कलेच्या माध्यमातून समाजात बदल घडवायचा होता. त्यांच्या या प्रवासातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिक्षक प्रशिक्षण. हंकारी यांनी जवळपास 2000 शिक्षकांना विशेष ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. वर्गात मुलांना शिकवताना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यात अभिनयाचा वापर कसा करावा, मानवी स्वभावाचे नवरस कसे मांडावे आणि थोर पुरुषांच्या व्यक्तिमत्वाबद्दल शिकवताना आपली देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज कशी असावी, याचंच शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांना दिलं. जेव्हा या ट्रेनिंगमुळे शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आणि विद्यार्थ्यांना तो विषय आवडू लागला, तेव्हा हंकारी यांच्या लक्षात आलं की आपल्या शब्दांमध्ये आणि सादरीकरणात समोरच्यांचं मन परिवर्तन करण्याची ताकद आहे. शिक्षकांच्या प्रतिसादानं त्यांचा आत्मविश्वास अजून वाढला आणि तिथूनच जन्म झाला एक लोकविलक्षण व्याख्यात्याचा. वसंत हंकारी यांच्या व्याख्यानाला लोक तासनतास का बसतात, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी निवडलेले विषय जे थेट आपल्या घराशी आणि मनाशी जोडलेले आहेत. हंकारी केवळ भाषण करत नाही, तर ते विखुरलेली नाती पुन्हा एकदा प्रेमानं विणण्याचं काम करतात. त्यांच्या व्याख्यानाचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सासू आणि सुनेचं नातं. ज्या नात्यात अनेकदा संघर्ष दिसतो, तिथे हंकारी प्रेमाचं परिवर्तन घडवून आणतात. हे ते इतक्या प्रभावीपणे मांडतात की व्याख्यान संपताना अनेक सासू सुना एकमेकींच्या गळ्यात पडून रडताना दिसतात. सोबतच आई वडिलांचा त्याग मांडताना ते प्रत्येक मुलाला आणि मुलीला अंतर्मुख करतात. आईचं कष्ट आणि घरासाठी झिजणारा बाप समजून घेताना प्रेक्षकांचा काळजाचा ठोका सुकतो. बाप नावाचा माणूस समजून घेताना तर हंकारी स्वतःही भावुक होतात. बापाची फाटकी चप्पल, त्यांचं राबणं आणि मुलांसाठी त्यांनी दाबलेल्या स्वतःच्या इच्छा, हे सगळं जेव्हा ते आपल्या खास शैलीत मांडतात, तेव्हा समोर बसलेला प्रत्येक जण आपल्या बापाची किंमत ओळखू लागतो. वसंत हंकारी यांच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्यांची बोलण्याची स्टाईल. ते एखाद्या अवघड विषयावर तात्विक चर्चा करत नाही, तर ते तुमच्या आमच्या आयुष्यातील जगण्याचं सत्य मांडतात. जेव्हा ते बोलायला लागतात ना, तेव्हा समोर बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की हे तर माझ्याच घराविषयी बोलताय किंवा हे माझ्याच मनातील दुःख आहे. तिथे वयाचं बंधन राहत नाही, मग तो 5वीतला मुलगा असो किंवा 80 वर्षाचे आजोबा असो. पण मंडळी, वसंत हंकारी यांच्या व्याख्यानात असं काय आहे की हजारो लोक एका सुरात रडायला लागतात? याचं उत्तर हंकारी स्वतः एका वाक्यात देतात. ते म्हणतात, जर समाजात परिवर्तन घडवायचं असेल तर बेंबीच्या देठापासून बोलावं लागतं. पण बेंबीच्या देठापासून बोलणं इतकं सोपं नसतं. जेव्हा एखादा वक्ता स्वतःला विसरून स्वतःचं रक्त आटवून समाजाच्या कल्याणासाठी ओरडून सांगतो, तेव्हा त्याचे शब्द काळजाच्या आरपार जातात. हेच कारण आहे की हंकारी यांचं व्याख्यान ऐकणारी प्रत्येक व्यक्ती केवळ ऐकून घरी जात नाही, तर ती तिथेच रडते. संपूर्ण महाराष्ट्राला रडवणाऱ्या वसंत हंकारी यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं, तेव्हा त्या प्रत्येक अश्रूत एक दुःख दडलेलं असतं. व्याख्यानादरम्यान जेव्हा एखादी मुलगी आपल्या बापाबद्दल बोलते, तेव्हा हंकारी यांनाही आपले अश्रू अनावर होतात. कारण अवघ्या 6वीत असताना हंकारी यांच्या वडिलांचे निधन झाले. ज्या वयात बापाचा हात धरून जगाशी कसं लढायचं हे शिकायचं असतं, त्याच वयात ते पितृछत्राला मुकले. वडिलांच्या मायेची ती उणीव त्यांनी आयुष्यभर सोसली. म्हणूनच जेव्हा एखादी मुलगी आपल्या वडिलांविषयी प्रेम व्यक्त करते, तेव्हा हंकारी यांना आपल्या हरवलेल्या बापाची आठवण येते. पण मंडळी म्हणतात ना, जे समाज प्रबोधनाचं काम करतात त्यांच्यावर टीका होतेच. त्यामध्ये एक इंदोरीकर महाराज देखील आहे. यामध्ये वसंत हंकारी यांच्या बाबतीतही हेच घडतंय. आज लाखो लोक त्यांच्यामुळे बदलत असले तरी
सोशल मीडियावर त्यांना अनेक वेळा ट्रोल करण्यात येतं. कोणी त्यांना रिलेशन तोडणारे हंकारी म्हणतं, तर कोणी वसंत हुंकारी म्हणून त्यांची चेष्टा करतं. काही जण तर त्यांना ब्रेकअप मास्टरची पदवी देतात. तर काहींच्या मते हे मोटिवेशनल स्पीकर फक्त पैसे कमवण्यासाठी हे सगळं करतात. असे अनेक व्हिडिओ आणि कमेंट्स आजही इंटरनेटवर फिरतात. पण आजच्या तरुण मुला मुलींसमोर आयुष्याची वास्तविक परिस्थिती मांडणं हे त्यांचं काम आहे. मग ते मांडताना कुणाला ते कडू वाटेल तरी त्यांना पर्वा नसते. पण मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सत्य नेहमीच बोचणारं असतं आणि जेव्हा एखादा माणूस हे सत्य आरसा दाखवून मांडतो तेव्हा लोक आरसा फोडण्याचा प्रयत्न करतात. असो, तर तुम्हाला वसंत हंकारी यांच्याबद्दल काय वाटतं? तसे त्यांचे शब्द तुम्हाला कडू वाटतात का? का ती आयुष्याला दिशा देणारी वाटतात? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.